सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की एकूण 12 राशी आहेत. या 12 राशींपैकी कुठल्या राशीच्या व्यक्तीने दत्त मंदिरात कधी जाऊन काय दान करावे याची माहिती आपण आज पाहणार आहोत. सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. येता संकष्टी मेष राशीच्या व्यक्तीने मेष राशीच्या व्यक्तीने करावी मसुराची डाळ दान दत्त मंदिरात. येता संकष्टी मेष राशीच्या व्यक्तीने करावी मसुराची डाळ दत्त मंदिरात दान. शुभ अष्टमी येता वृषभ राशीच्या व्यक्तीने करावे दत्त मंदिरात दान ते तांदळाचे. एकादशीस जाऊन दत्त मंदिरात मिथुन राशीच्या व्यक्तीने करावे दान हिरव्या मुगाचे. सोमप्रदोष असताना कर्क राशीच्या व्यक्तीने दत्त मंदिरात जाऊन करावे दान साखरेचे. कोणत्याही शुभ रविवारी जाऊनी दत्त मंदिरात करावे दान गुळाचे सिंह राशीच्या व्यक्तीने. कोणत्याही शुभ रविवारी जाऊन दत्त मंदिरात करावे दान गुळाचे सिंह राशीच्या व्यक्तीने. हिरव्या सालीची मुगाची ती डाळ एकादशीला जाऊनी दत्त मंदिरात कन्या राशीच्या व्यक्तीने करावे तिचे दान. पंचमी तिथीला साबुदाणा घेऊन तूळ राशीच्या व्यक्तीने जावे दत्त मंदिरात व मोठ्या श्रद्धाभावाने करावे तिचे दान. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने करावे भेंडीचे ते दान. जाऊनी शुभ मंगळवारी दत्त महाराजांच्या मंदिरात. मुगाच्या डाळीचे करावे गुरुवारी दत्त मंदिरात. धनु राशीच्या व्यक्तीने दान. मकरेच्या व्यक्तीने करावे काळी उडीदाची डाळीचे दान. जाऊनी शुभ दत्त महाराजांच्या वारी म्हणजेच गुरुवारी तिचे दान. उडीदाच्या डाळीचे करावे दत्त मंदिरात कुंभ राशीच्या व्यक्तीने. शनिवारी जाऊन दान. आणि शेवटची ती रास म्हणजेच मीन रास तिने करावे गुरुवारी चना डाळीचे दत्त मंदिरात जाऊन दान. आणि शेवटची ती रास म्हणजेच मीन रास तिने करावे गुरुवारी चना डाळीचे दत्त मंदिरात जाऊन दान. माऊलींनो, आपण आत्तापर्यंत जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.